आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अहमदनगरमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आला आहे। तर राष्ट्रवादी एसपीचे उमेदवार निलेश लंके यांच्या यंत्रणेनं रंगेहात पकडल्याची माहिती समोर येते। दरम्यान हा व्यक्ती इथं छेडछाड करण्याचा प्रयत्न करत होता। त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर अहमदनगर दक्षिणमध्ये काही दिवसांपूर्वीच निवडणुका पार पडलेल्या आहेत। चौथ्या टप्प्यामध्ये इथं मतदान झालं होतं, पण त्यानंतर इथं स्ट्रॉंग रूम मध्ये जिथं ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी एक व्यक्ती गेला आणि ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। तो व्यक्ती या कॅमेरामध्ये कैद झाल्याचं दिसतंय। दरम्यान या व्यक्तीला निलेश लंके यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याची माहिती समोर येते। सीसीटीव्ही यंत्रणेमध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न हा व्यक्ती करत होता आणि त्याला इथल्या कार्यकर्त्यांनी पकडलेला आहे। त्याचा हा प्रयत्न हाणून पाडल्याचं दिसतंय। निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे। तांत्रिक विभागातील कर्मचारी असल्याचं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे। तर केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांनी तिहेरी सुरक्षा भेदतो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता आतमध्ये कसा जातो असा सवाल निलेश लंकेंनी उपस्थित केला आहे। तर त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटर जवळ ती व्यक्ती जातेच कशी असा सवाल निलेश लंकेंनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।